संताचे कवी माझे मोठे भाई मोठे बंधू भाई मिठांसाठी काय म्हणतात भाई दीपक के जाधव गणवी यांच्याकडून 200 रुपये भाई दीपक के तुम्हारा भाई का लिखता है दिया मुझी पर्वत कारण एकाला 56 कापले ते विचार करा कसा ताव दिला असतो त्याने आणि जे मुछवर ताव देऊ शकतात बायकाचे मार खाणारे टाळ्या वाजू नका जे मुछवर ताव देतात त्यांनी ती या मुछी पर्वत हाय पार करो भीमा बाकीचे काय थंडीने अकडले का बायकाच्या बिल्ले खाऊन आले मार खाऊन आले का नाही ना हा मग अशा टाळ्या कसा हात वर करून एकही इथून तिथपर्यंत एकाचा हात खाली करायला पाहिजे पहिले महिला मंडळ नाही पहिले पुरुष परीक्षा घेतो मी कोण होईल आम्ही पर्वत से डरती हूँ ना लश्कर से डरती हूँ जहरीले मनोवादी ना अजगर से डरती हूँ दुश्मन के साथ हरदम लड़ना सीखा है मैंने भीम की बेटी हूँ ना खलिए से डरती हूँ दिया मुझे पर्वत इज्जतचा प्रश्न आहे आपले इज्जत जाईल कारण आरक्षणाचा सगळ्यात जास्त फायदा घेता तुम्ही संविधानाचा बरोबर की नाही कारण बाबासाहेबांना संविधानामध्ये बाईला हुक्क माफ दिलेला आहे कारण हजारो वर्षापासून बाईनं गुलामी केली पण आज जरा विचार करा सगळे लोक म्हणतात की प्रत्येक पुरुषाच्या मागे एका बाईचा हात असते मग ती बहीण असो मैत्रीण असो आई असो की मुलगी असो हे बिलकुल खरं आहे प्रत्येक पुरुषाच्या मागे एका बाईचा हात असते पण विचार करा जगातलं पहिलं उदाहरण की या भारतामध्ये प्रत्येक स्त्रीच्या मागे एका पुरुषाचा हात आहे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दिया मुझी पर्वत दिया मुझी पर्वत घालवली तुम्ही माझी तेव्हा सगळे माझ्या भावाने वरचे हात करून टाळ्या वाजवल्या आणि तुम्ही काय करून बाकीचे काही काही अशा बसल्या बिचारा थंडीने अकडू नका वाघिणीचा कार्यक्रम आहे समोर हे असं मेंदाळ्यासारखं काम चालत नाही सगळ्याचे हात वर करून आवाज आला पाहिजे दिया मुछी पर्वत तुम्हाला माहित आहे जेव्हा पहिले मनुस्मृती सांगत होती नवरात्र मेला तर त्याच्यासंग सती जावं लागेल की नाही मनुस्मृती वाचली का कोण 25 डिसेंबर 1927 मध्ये बाबासाहेबांना मनुस्मृती जाणली त्या मनुस्मृतीमध्ये होतं की नवरात्र मेला तर नवऱ्यासंग सती जायचं लेकरं लहान असो की काही असो की आज लग्न झालं उद्या जरी नवरा मेला तरी सती जावं लागेल विचार करा मनुस्मृती सांगेल की रांगवाबाईनं विधवाबाईनं जगू नये विधवाबाईला जगण्याचा अधिकार नाही पण विचार करा बाबासाहेबांचं संविधान माझ्या इंदिरा गांधी विधवा असून तिला सुद्धा या देशाचा पंतप्रधान केलं माझ्या बाबासाहेबांच्या संविधानानं त्या फाळाबाजी या दोघांनी त्यांनी या कार्यक्रमासाठी अहोरात्र मेहनत घेतली मला 2,000 रुपयाची भेट दिली यांनी खरंच यांच्यासाठी एका टाळ्या वाजवा आम्हाला खरंच